आणि आता तुम्हाला फायनल खेळ काय असणार ते समजावून सांगतो. माझ्याकडे 2 रिबन्स आहेत. आता यातली एक रिबन यांना देणार, एक रिबन या मिस्टरांना देणार आहे. आणि समोर सुद्धा अशा काही रिबन्स विखुरलेल्या असणार. वेळ सुरू म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचंय, समोरची रिबन एक उचलून आणायची, या रिबनला बांधायची, नंतर दुसरी आणायची, दुसरी बांधायची, अशी चेन तयार करायची. एका मिनिटात ज्या जाऊबाई जास्तीत जास्त मोठी चेन तयार करतील त्या असतील या राऊंडच्या विजेत्या. नाही नाही, कुठल्याही रंगाची आणा. हा, समजलं तुम्हाला? चला दोघी मैदानात या समोरासमोर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. चला लवकर 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 चला. बघूयात काय करता. फटाफट 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 सुरू पटकन. मोठी माळ बनवायची, मोठी. 4 3 2 वेळ संपली. आंबा. बघूयात आता अंतिम निकाल काय झालाय. आणि त्याआधी सासूबाईंनी 10 बोनस मार्क कुणाला दिलेत. कार्ड माझ्याकडे आहे आणि 10 बोनस मार्क मिळत आहेत थोरल्या जाऊबाईंना. अभिनंदन. बोनस मिळाला, बोनस. वजन वाढलं त्यांचं. आता बघूया धाकट्या जाऊबाईंना प्राथमिक फेऱ्यांमध्ये किती गुण होते. तुम्हाला होते प्राथमिक फेऱ्यांमध्ये 40 गुण. अभिनंदन. आणि रिबन्सची जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये 6 रिबन तुम्ही एकमेकांना व्यवस्थित बांधल्यात, त्याचे 60. तुमची टोटल आहे 100 गुण. अभिनंदन. आता 10 बोनस इकडे ऑलरेडी आलेले आहेत. प्राथमिक फेऱ्यांमध्ये तुम्हाला होते 60 गुण. बोनस 10 म्हणजे 70. आणि तुम्ही 6 रिबन्स बरोबर बांधल्यात, त्याचे 60 म्हणजे 130 गुण मिळवून आजच्या भागाच्या होम मिनिस्टर ठरल्या थोरल्या जाऊबाई. धाकट्या जाऊबाईंना मिळते झी मराठी तर्फे भेट. अभिनंदन. सासूबाई देत आहेत थोरल्या जाऊबाईंना पैठणी. गोरेगाव बिंबिसार नगर मधल्या माने कुटुंबात आज खेळून खूप मजा आली. आणि जाऊबाई तुम्हाला सुद्धा या मजेत भाग घ्यायचा आहे ना, मग आमचा पत्ता लिहून घ्या. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे www.zmarathi.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. आणि पुन्हा आपली भेट एका नवीन पैठणीसह एका नवीन घरी. तोपर्यंत नमस्कार.